हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे तर इथे ना मी स्वयंपाक बनवायला घेतला आहे. तर ही माझ्याकडे विळी आहे तर तुम्हाला मी दोडके चिरून दाखवते. एकदम म्हणजे पटकन 2-3 मिनटातच आहे ना दोडके चिरून होतात. विळीने खूप वेळ लागतो ना, तर ही माझ्याकडे विळी आहे ना, हिच्याने पटकन होतात. तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. आणि बघा कसे उभ्या फोडी मस्त अशा दोडक्याच्या झाल्या आहेत. तर आज आहे ना माझ्या इथे काम सुरू करायचं आहे गार्डनमध्ये. जरा गार्डनला नवीन लुक द्यायचा आहे आणि जिन्याचे रेलिंगचं पण काम सुरू करायचं आहे. जिन्याचे रेलिंगचं, गार्डनचं, कुंड्या वगैरे ठेवायचे नाही, सर्व काही माप दिलं होतं आणि नाशिकवरून आहे ना बनवून आणलं आहे. तर ह्याच भाऊंनी आहे ना माझ्या घराचा जो मधला जिना आहे ना त्याचं काम केलं आहे, स्लायडिंगचं काम केलं आहे. बाहेरची जी स्टीलची रेलिंग वगैरे तुम्हाला दिसते ना खालीवरची सर्व काही त्यांनीच काम केलं आहे. 2015 पासून तेच आमचं काही असं घराचं काम असलं तर करतात. तर आता बाहेरच्या जिन्याला SS मध्ये रेलिंग टाकायची म्हणजे स्टीलची, तर तेच काम करायचं आहे. तर त्या भाऊंनी ना हे मटेरियल नाशिकवरून आणलं, उतरून ठेवलं आणि 2 दिवसात येणार आहे काम सुरू करायला. जिन्याला बाहेरच्या काचा लावायच्या बाकी होत्या, खिडक्यांना त्या पण लावून झाल्या आहे. तर खूप छान असा बाहेरचा जिन्याला पण नवीन लुक आला आहे. हां इथंच द्या, फक्त तिकडे सरकून घ्या. व्यवस्थित बसलं झालं का आता? नाही आता ते मी निवांत करी, तेवढे घाई गडबडीत कुठं. सावकाश सावकाश भाऊ, हळू 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 हळू. हा पडली. सावकाश घ्या भाऊ, भरपूर जड आहे ना. मवळे भाऊंचं कामच काम. अशाच काचा मला लागत होत्या का, म्हणजे आतून बाहेरचं सगळं काही दिसलं पाहिजे. नाही पाणी कसं काही घट्ट होऊन जातं आणि पॅक होऊन जातं. जे कुंड्या ठेवायला स्टँड बनवले ना इतके हेवी आणि दंडम स्टँड आहे ना का 2 माणसांना पण ते उचलले नाही, इतके जड स्टँड बनवले. तर मला पण तसेच लागत होते, म्हणजे कसं आपण मातीच्या कुंड्या भरून ठेवतो आणि मग त्या जड वगैरे असल्या तर जर हलकी क्वालिटी आपण वापरली ना तर ते असे मातीच्या कुंड्या ठेवल्यानंतर आहे ना हलकी क्वालिटी असली ना तर मग ते स्टँड आहे ना असे वाकून जातील, जाऊ वगैरे होऊन जातील. त्याच्यामुळेच आहे ना आम्ही भारी घेतले. जागा कमी आली का रे? पडेल ना काढायची आहे ना. काच का काढायची आहे काय इथली नाही का ती? इथली नाही आहे पण ती चिपकून आली तिथं. ते आउटमध्ये वाटतं. हो ते हलतीये. बापरे पडू नाही पडणार. नाही पडत खालून दिलं. व्यवस्थित करा रे दादा. हो नाही ती लूज आहे ना भाऊ. चिपकली ना ती निघत नाही. पण कितीची 4ची आहे काही? 4 mm चे एक असतं. आता मी संध्याकाळी डायरेक्ट 7:30 पावणे 8 वाजताच तुम्हाला भेटले. तर आता मला LED लावून घ्यायची. किचनची LED आहे ना जरा खराब झाली होती तर ती काढून व्यवस्थित रिपेअर वगैरे केली आणि बरेच दिवस झाले किचनमध्ये LED नाही येते. नसली का मला जरा करमतच नाही LED शिवाय, त्याच्यामुळे ती मला लागतेच. तर आता तिचंच मला काम करायचं आहे. किचनवरचे सर्व काही कामं आवरले, भांडे वगैरे सगळंच आवरून झालं आहे. ही मंडळी सर्व बाहेर जेवायला जाणार आहे हॉटेलमध्ये आणि मी एकटीच घरी राहणार आहे. मला काही जायचं नाही आहे बाहेर. तर मला आहे सकाळचा स्वयंपाक पण. तर मग म्हटलं चला आधी आणि प्रसाद आहे ना मला मदत करणार आहे LED लावायला, तर आता तीच मी लावून घेणार आहे. तर हा लाल चिकट टेप आहे ना मी नाशिकवरून भरपूर दिवस झाले त्यावेळेस आणले LEDच लावायला, तर तो पण आहे आणि डबल टेप पण आहे. तर ही बघा रिपेअर करून आणली. थोडीशी ना तिची वायर निसटली होती तर छान अशी रिपेअर वगैरे झाली. हे काय हार्डवेअरमध्ये धूळ असेल, नाहीतर तिचा एक ना एक छोटीशी बॅटरी असते ती ना संपली असेल. इथे ना अशी ती लाईट येते बंद होते, मग बदलू शकतो ती. हो ह्याच्याकडे बदलू शकतो आपण. का हो काय चालू केली इकडून इकडचं काय त्याने उलट केलं का? हां काय फरक पडतो.
आता सणसूद पण सुरू झाले, तर आता घरातले कामांना सुरुवात करायची, दसऱ्याची तयारी, दिवाळीची तयारी. पण आता सध्या पितृपक्ष सुरू झाला आहे ना, त्यामुळे ना काहीच करायचं नाही, शांत बसून राहायचं आहे आणि नंतर कामांना सुरुवात होईल. तर आत्ता ना मी ही LED लावून घेते. यांना जेवण करायला जायच्या आधी ना तेवढंच मला आधीची मदत होईल, कारण आधी आमच्या घरामध्ये सगळ्यात उंच आहे आणि मग थोडीशी तो मला मदत करील, कारण एकटीला आहे ना म्हणजे हात वगैरे पुरत नसला ना का खुर्ची उभं राहा खाली उतरा खूप त्रास होतो आणि मग हाताला पण कळ लागते. त्याच्यामुळेच मग म्हटलं तू मला जरा मदत कर आणि मग ते मदत वगैरे करून आणि राहिलेली मग मी किचनकडची माझी मी लावी, पण डायनिंगच्या वरची आहे ना आधी मला आता लावून देईल. घरातली सगळी काही मंडळी बाहेर हॉटेलला जेवायला गेले, मी काही गेले नाही. मला आहे सकाळचा स्वयंपाक आणि मला घरी खूप कामं आहेत, तर मी काही गेले नाही, मी घरीच आहे. आणि घरातले ते येऊपर्यंत म्हटलं भरपूर असे कामं करून घेईल, तर इथपर्यंत आहे ना LED लावली आहे, थोडीशी बाकी आहे आता ती पण मी यांना येऊपर्यंत लावून घेते. आणि ते जुने LEDचं आहे ना खूप सारी घाण वगैरे पडली आहे, तर चला आता आहे ना पटपट मी लावून घेते. पुढचे पण भरपूर कामं आहेत आणि मला आहे ना सकाळच्या पोळ्या पण आहे खरं सांगायचं तर थोडीशी काहीतरी भाजी वगैरे बनवेल किंवा एखादं धिरडं काढील का माझं काम होईल. आणि मला घरातले कामं असल्यामुळं पण मी गेले नाही. यांचं चाललं होतं का तू पण चल, पण म्हटलं नाही तुम्ही जाऊन या, मला घरातले कामं आहे तर मी ते कामं करून घेते. तर चला घेते मी पटपट यांना येऊपर्यंत लावून. थोडेसे बेसिंगमध्ये भांडे ते पण घासायचे आहेत. चाईचा मोर हे बघा मस्त स्वच्छ नीट नेटका केलाय, याची खूप छान भाजी लागते, रानभाजी ही फक्त पावसाळ्यामध्येच खायला भेटते. सर्व किचनला LED लावून घेतली आणि LED लावता लावता आहे ना ट्यूबलाईटीला ना माझा धक्का लागला, हात लागला ना तर बंद झाली. तर हे आल्यानंतर ती चालू करतील. रात्रीचे 9 वाजले. किचनवर पसारा तुम्ही बघाल तर एवढा सारा पसारा आहे, अजून मला जेवण पण करायचं आहे. तर चला मी आता तुम्हाला LED लावून दाखवते. तर हे बघा मस्त अशी LED दिसते. मला किचनमध्ये LED खूप आवडते, ती नसली ना का मला करमत नाही असं होतं. म्हणजे मला पहिल्यापासून माझ्या किचनमध्ये जसे मी ह्या घरात राहायला आली आहे ना तेव्हापासून माझ्या किचनमध्ये ना ही LED म्हणजे असतेच. आणि ही नसली ना का मला खरंच असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि मला आहे ना मग ते जरा करमत नाही, असं बेचैनसारखं वाटतंय. तर चला आत्ता आहे ना मी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर हे सगळं काही आवरते. हॉलमध्ये बघा आधी अभ्यास करीत होता, त्याचा अभ्यासाचा पसारा आहे. इथं हे काम करत बसले होते आणि मी तारक मेहता लावून दिला. एकीकडे ऐकत होते आणि एकीकडे ना LED लावित होते. बाहेरचे कपडे आणले, त्यांच्या पण घड्या घालायच्या आहेत. आणि खाली हे सगळं काही चिकट चिकट पडलं आहे ना डबल टेपचं वगैरे, तर असं पायांना चिपकू राहिलं आहे. पण ते ठेवतेच, आता मी जेवण करून घेते, आता भूक पण लागली आहे. दही बनवलं होतं, विरजत टाकलं होतं बघा. दही किती छान असं घट्टसर झालेलं आहे बघा ना, एकदम मस्त. व्हिडिओचा एंड करते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.